पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। नमस्कार, माझं नाव डॉक्टर आनंद औटी आहे। मी मेडिकल हॉस्पिटल येथे कोलोरेक्टल सर्जन आहे। कोलोरेक्टल सर्जरी म्हणजे मुळव्याध आणि पोटाच्या आतडीचा विभाग, त्यासंबंधीच्या शस्त्रक्रियेचा सर्जन आहे आणि माझ्या इथे सध्या मागच्या महिन्यात एक कॉम्प्लिकेटेड केस झाली आहे। एक पेशंट 3 ते 4 दिवस एका ICUमध्ये होता। बऱ्यापैकी त्याचं इन्फेक्शन होतं, सुधारणा खूप न झाल्यामुळे ते आपल्या हॉस्पिटलला आले। जेव्हा प्रथमतः तपासल्यावर त्यांचे हृदयाचे ठोके जास्त, की थोडा कमी आणि संडासच्या जागेपाशी बऱ्यापैकी इन्फेक्शन। त्यानंतर आपण त्यांच्या काही टेस्ट केल्या, जसे MRI, PCT आणि ब्लड टेस्ट। तर त्याच्यामध्ये हे इन्फेक्शन पोटाच्या थोड्याशा बाहेरच्या बाजूने मूत्राशयाच्या चारी बाजूने वेळून ते उजव्या साईडला पोटाच्या वरच्या बाजूला पसरलेलं होतं। ह्याच्यात अशा दुर्मिळ केसेस ज्या आपल्याला वर्षातून किंवा 6 महिन्यातून एखादी सापडून येते, अशा केसेसमध्ये पेशंट दगावण्याची शक्यता जास्त असते, कारण त्यांना इन्फेक्शन खूप झाल्यामुळे त्यांची रिकव्हरी कंप्लीट होत नाही। या केसमध्ये आपल्याला पेशंटला सगळा पू काढल्यानंतर त्याची सुधारणा झाली, त्याला जे लागणारे BP साठी सपोर्ट होते ते सुद्धा कमी झाले। 2च दिवसांमध्ये ICUच्या बाहेर आले आणि दुसऱ्या छोट्याशा शस्त्रक्रियेत जे पोटाच्या वरची बाजू आहे ती दुसऱ्या दिवसानंतर दिसल्यानंतर तेही सगळा पू काढला। 4 दिवस वॉर्डमध्ये त्यांची सुट्टी करण्यात आली आणि ड्रेसिंग वगैरे बाकी सगळ्या मेडिसिनने आज पूर्ण ठणठणीत बरा आहे आणि ह्या दुर्मिळ केस चांगली शस्त्रक्रिया पार पाडून पेशंटला चांगलं जीवन मिळालं किंवा आज तो आपला पूर्ण नॉर्मल लाईफ जगत आहे। त्याबद्दल माझे टीमचे मेडिकल हॉस्पिटल जसं फिजिशियन, कार्डिओलॉजिस्ट, ICU टीम आणि ॲनेस्थेशिया टीम या सगळ्यांचे मी आभार मानतो। आणि या पेशंटच्या ह्याच्यात मला सक्सेस झालं किंवा मला त्याच्याबद्दल काही चांगलं करता आलं, त्याच्यातच मला खूप समाधान आहे। सर, याचे लक्षणं काय असतात, नागरिकांना काय आव्हान करतात? मला असं आवाहन करायचं आहे की बऱ्याचदा अशा कॉम्प्लिकेटेड केसेसमध्ये लवकरात लवकर हॉस्पिटलला पोहोचणं, जसं त्यांना तिथे सूज असणे, ताप असणे किंवा बरं न वाटणे, त्याच्यात तुमच्या शरीरामध्ये BP कमी असेल तर माणसाला एकदम आजारी वाटतं, अंथरुणाला किल्ल्यासारखं वाटतं। त्या कंडिशनमध्ये लवकरात लवकर हॉस्पिटल जवळ भेटते आणि त्यातून लवकरात लवकर शस्त्रक्रिया करून बाहेर पडणे हे सर्वात योग्य आहे। नाहीतर हा जीवावर बेतणारा आजार आहे आणि जसं आम्ही खूपदा बघितलेलं आहे की प्रत्येक 4 किंवा 5 पेशंटमागे एक पेशंट दगावण्याची शक्यता खरोखर असते। मी रामेश्वर लालू राठोड, राहणार वाटर, जिल्हा जालना येथील रहिवासी असून माझ्या पोटामध्ये काही दुखापत होती। त्या दुखापतमुळं मी जालना हॉस्पिटल जालना केअर हॉस्पिटल जालनामध्ये उपस्थित होतो। त्या ठिकाणी 4 दिवस त्या दवाखान्यामध्ये राहत असताना कुठलाही माझा आजार दुरुस्त झाला नाही, म्हणून मी त्या ठिकाणाहून औरंगाबाद मेडिकल हॉस्पिटल या ठिकाणी आलो। या ठिकाणी येऊन येथील डॉक्टर आणि त्यांच्या स्टॉफनी मला माझ्या शस्त्रक्रिया पूर्ण केल्या आणि मला त्या ठिकाणं काही गुंतागुंतीच्या बरेच काही अवघड शस्त्रक्रिया होत्या। त्या शस्त्रक्रिया माननीय आवटी सर आणि त्यांचा स्टॉफ यांनी मला जीवदान दिल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे, त्यांचा ऋणी आहे। त्यांचं ऋण मी कधी फेडू शकत नाही, अशा माझ्या 2 शब्दामध्ये बोलू इच्छितो। जय हिंद, जय महाराष्ट्र।